चौथ्या टप्प्यातील प्रचाराची आज सांगता होतीये। प्रचाराच्या तोफा आज थंडवणार आहेत। तत्पूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मावळ लोकसभेत आलेले आहेत आणि महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्यासाठी ते असं शक्ती प्रदर्शन करतायत। भव्य अशी रॅली त्यांच्याकडून काढली जाते। आपण मुख्यमंत्री सरांशी बोलणार आहोत। भाई, कसा प्रतिसाद मिळतोय आणि किती खात्री आहे आपल्याला आप्पांची हॅट्रिक होण्याची? 100% खात्री आहे श्रीरंग आप्पा हॅट्रिक करतील आणि आपण प्रचंड प्रतिसाद बघताय। रस्त्याच्या दुतर्फा इथे वरती बघा, सगळे गच्चीतून, गॅलरीमधून, घराच्या खिडक्यातून आणि भर उन्हामध्ये हजारो लोक आज या रोड शोमध्ये सामील झालेले आहे। चेहऱ्यावर अतिशय उत्साह आहे, प्रचंड उत्साह आहे आणि आनंद व्यक्त करताय। त्यांनी ठरवले आहे की यावेळेस पुन्हा एकदा श्रीरंग आप्पा बारणे यांना विजयी करायचं, हॅट्रिक करायची। कारण 2 वर्षात या महायुती सरकारने आमच्या केलेलं काम आणि 10 वर्षात नरेंद्र मोदीजींनी केलेलं काम, या कामाची पोचपावती जनता या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांना देतील। बारणेंची हॅट्रिक तर होईलच, पण प्रधानमंत्री मोदी पण तिसऱ्यांदा परत एकदा प्रधानमंत्री होतील। भाई, शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी या ठिकाणी लढत आहे। तुम्ही कुणासोबत तुमचा सामना बघताय? उद्धव ठाकरेंसोबत बघताय, राहुल गांधींसोबत बघताय? ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। ही निवडणूक प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी एकीकडे देशभक्त, दुसरीकडे देशद्रोह। कारण पाकिस्तानची बोली आता बोलू लागलेले आहेत। निवडणुका हरणार म्हणून त्यांना निवडणुकांमध्ये पराभव होणार आणि त्यांच्यामुळे पायाखालची वाळू सरकली आहे। त्यामुळे विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून हे नवीन नवीन मुद्दे आणून विकासाकडून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतात। परंतु जनतेने ठरवलं आहे फिर एक बार मोदी सरकार आणि फिर एक बार श्रीरंग आप्पा बारणे। भाई, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना आपल्या भाजपसोबत येण्याची किंबहुना तुमच्यासोबत येण्याची ऑफर दिली आहे। तुम्हाला चालणार आहे का उद्धव ठाकरे तुमच्यासोबत आले तर? अरे बाबा, त्यांचा म्हणण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही काँग्रेसमध्ये जाताय। काँग्रेसमध्ये केव्हा जातात? जेव्हा त्यांची ताकद कमी झाली आहे। पवार साहेबांनी मान्य केलं आहे आता दोन्ही पक्षांची, प्रादेशिक पक्षांची ताकद कमी झाली आहे, त्यामुळे मोठ्या पक्षाचा सहारा घेतला पाहिजे असं त्यांचं भाष्य आहे, सूचक। त्यांनी भाजपला सहारा दिला तर चालणार आहे का तुम्हाला? भाजपला काय? त्यांनी भाजपला, जसं तुम्ही आलेत भाजपसोबत तसं उद्धव ठाकरे भाजपसोबत आले तर चालणार आहे का तुम्हाला? अरे, उद्धव ठाकरे आणि भाजप हे ज्यांनी भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, प्रधानमंत्र्यांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांना त्यांच्या सोबत घेण्याचं काय? भाई, शरद पवारांनी आज या ठिकाणी म्हटलंय की आपण इंग्रजांना हद्दपार केलं, मग मोदी क्या चीज आहे असं या ठिकाणी शरद पवार म्हणतात आणि थेट निशाणा साधतायत मोदींजींवरती। अरे, इंग्रजांच्या पुढं 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केलं, पण जेवढं 10 वर्षात त्यांनी अर्थव्यवस्थेमध्ये इंग्रजांना पण पाठीमागे सोडणारा आपला प्रधानमंत्री आहे। रोकठोक बोलणारा आहे, पाकिस्तानला धडा शिकवणारा आहे, सर्जिकल स्ट्राईक करणारा आहे। पहिले आपल्या सैनिकांची मुंडकी छाटून पाकिस्तानमध्ये नेण्याची हिंमत दहशतवादी करत होते, आता ती हिंमत गेली, एकही बॉम्बस्फोट होत नाही आणि सर्जिकल स्ट्राईक करून सैन्यावरच्या हल्ल्याचा बदला घेणारा आपला देशाचा प्रधानमंत्री आता मजबूर भारत नाही, मजबूत भारत। लटकता हे या ठिकाणी तर अशा प्रकारे या ठिकाणी मुख्यमंत्री या ठिकाणी आपलं एक शक्ती प्रदर्शन करतायत श्रीरंग बारणेंना विजयी करण्यासाठी। 4 जूनच्या निकालात बघूयात काय नेमका निकाल लागतो। कॅमेरामन अमल गवाळसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, मावळ, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।